त्या एआय सिरीजच्या या अंतिम टप्प्यात आपण त्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. एआय सोबत मिळून सर्वोत्तम परिणाम कसे मिळवायचे. पहिला मुद्दा, एआयला फक्त तुमचा स्मार्ट असिस्टंट समजू नका, तर त्याला तुमचा क्रिएटिव्ह पार्टनर बनवा. त्याला केवळ पर्याय विचारू नका, तर तुमच्या कल्पनांनाच आव्हान द्यायला सांगा. उदाहरणार्थ असं विचारा की या कथेतील मुख्य अडथळा काय आहे आणि तो अधिक नाट्यमय कसा बनवता येईल. असं केल्यामुळे एआय केवळ एक मदतनीस न राहता तुमचा एक खराखुरा भागीदार बनतो. दुसरं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, एआय तुम्हाला एक सांगाडा देईल, हो ना, पण त्यात जीव कोण भरणार? अर्थातच तुम्ही. तुमचा वैयक्तिक अनुभव आणि तुमच्या भावना, त्याशिवाय ती सगळी माहिती निर्जीव आहे. तुमचा अस्सलपणाच त्याला खरखुरा आणि खास बनवतो. आणि तिसरा, एआय सोबत एक फीडबॅक लूप तयार करा. म्हणजे फक्त हे अधिक भावनिक कर असं सांगण्याऐवजी त्याला अधिक स्पष्ट सूचना द्या. जसं की या परिच्छेदात उत्सुकता वाढवण्यासाठी एक रूपक वापर. तुम्ही जितक्या अचूक सूचना द्याल तितकाच चांगला परिणाम मिळेल. लक्षात ठेवा, ही एक भागीदारी आहे, स्पर्धा नाही. थोडक्यात सांगायचं तर फॉर्म्युला सोपा आहे. एआय कडून संरचना घ्या, त्यात मानवी भावना जोडा आणि फीडबॅकने ते परिपूर्ण करा. कारण भविष्य एआय विरुद्ध माणूस नाही, तर एआय अधिक माणूसच आहे.